नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. क्लास 9 मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म आणि ॲक्सेलरेशन, त्यामध्ये ॲक्सेलरेशनचे काही टाईप बघितले होते. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणि झिरो ॲक्सेलरेशन याच्याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती. आता आपण जो पुढचा टॉपिक आहे तो आहे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजेच काय, तर हे आपण बघितलेलं आहे. पण त्याच्यावरून आपल्याला ग्राफ कसा काढायचा हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्याला आपण युनिफॉर्म टाइम ग्राफ असं म्हणतो आणि दुसरा नॉन युनिफॉर्म टाइम ग्राफ असं आपण त्याला म्हणतो. आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम क्लास 9 सायन्स चॅप्टर फर्स्ट लॉज ऑफ मोशन याविषयी आपण माहिती घेत आहोत. सर्वप्रथम आपल्याला माहिती घ्यायची आहे युनिफॉर्म टाइम ग्राफ. आता युनिफॉर्म टाइम ग्राफ म्हणजेच काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मॅथ मध्ये आपण त्याला अल्जेब्रा म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ जो आहे तो ग्राफ तुम्ही बघितला असेल. तर तो जो ग्राफ आहे तो ग्राफ असा असतो. हे जे असतं हे असतं तुमचं वाय ॲक्सिस, हे असतं तुमचं एक्स ॲक्सिस आणि इथून तुमची सुरुवात होते. इथं राहतं 0 आणि इथं प्रत्येक इथं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल इथं लाईन असतात. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ह्या ज्या असतात ह्या काय असतात, लाईन असतात. तर हे पण तुम्ही शिकलेले आहात. आता ह्या ज्या लाईन आहेत असा तुमचा काय असतो, ग्राफ असतो. आणि ही जी तुमची प्रत्येक लाईनचा जो बॉक्स असतो हा असतो 1 सेंटीमीटरचा. हा किती असतो, 1 सेंटीमीटरचा. म्हणजे इथं 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर इथं असतं एक्स ॲक्सिस आणि इथं असतं वाय ॲक्सिस. इथं एक्स ॲक्सिस आणि हा जो असतो हा असतो वाय ॲक्सिस. आणि आपल्याला काय बघायचंय, तर डिस्टन्स टाइम ग्राफ बघायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं डिस्टन्स आणि इथं आपल्याला काय लिहायचंय, टाइम लिहायचंय. आता हे जे आहे हे काढायचं कसं, तर एक तुम्हाला काय दिले जाईल, एक तुम्हाला असा बॉक्स दिला जाईल. या बॉक्स मध्ये एका साइडला असेल डिस्टन्स आणि एका टाइमला एका साइडला असेल टाइम. आता इकडे डिस्टन्स असेल आणि इकडे टाइम असेल. मग तुम्हाला पहिले दिले 0, नंतर तुम्हाला दिले 10, नंतर दिले 20, नंतर दिले 30, नंतर दिले 40, नंतर दिले 50. इथं असं दिलंय. आणि इकडे तुम्हाला 15, 30, 45, 60 आणि इथं तुम्हाला दिलंय 75. इथं दिलंय तुम्हाला 75. आता तुम्हाला काय करायचंय की हा जो ग्राफ आहे याच्यानुसार तुम्हाला याच्यावर म्हणजे या माहितीनुसार तुम्हाला इथं काय काढायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला इथं स्केल लिहिणं महत्वाचे आहे. स्केल म्हणजेच काय, तर स्केल मध्ये एक्स ॲक्सिस आणि इथं काय असतो वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस म्हणजेच काय, तर इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आणि इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे तुम्ही किती घेतलंय आणि तिथं एक्स ॲक्सिस वर 1 सेंटीमीटर जे आहे ते 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतलंय हे तुम्हाला काय करावं लागतं, तर त्या स्केल मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, लिहावं लागतंय. आता इथं 0, 10, 20, 30 हे डिस्टन्स. मग इथं घ्या 0, 10, 20, 30, 40, 50 असं घ्या. आणि इथं टाइम किती झाला, 0, 15, 30, त्यानंतर 45, 60 आणि इथं काय दिलाय 75 असं दिलंय तुम्हाला. आता काय सांगतंय टाइम ग्राफ, 0 ला 0, मग 0 ला 0, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस 0 ला 0. 10 ला किती, 15, डिस्टन्स 10 हे 15, डिस्टन्स किती आहे 10, हे किती आहे 15. तुमचा ग्राफ इथे येईल. त्यानंतर हे किती आहे 20, 30, मग इथं 20, हे किती येईल 30.
त्यानंतर 40 60 तिथं किती येईल 40 30 45 इथं येईल 30 45 नंतर येईल 60 आणि नंतर येईल 75 नंतर येईल 75 अशा प्रकारे. मग आता हे जे दिले म्हणजे 50 ला किती तर 75 50 ला किती 75 आणि ही जी लाईन येते आता इथं थोडी मागे पुढे झाले पण ही जी लाईन येते ही लाईन तुमची कशी येणार ही लाईन तुमची सरळ येणार. ही लाईन कशी येणार सरळ येणार. ही जी लाईन आहे इथं लाईन तिथं तुम्हाला व्यवस्थित 1-1 सेंटीमीटरच आहे म्हणून तिथं तुमची लाईन व्यवस्थित येणार. आता इथं थोडी हे झालेली आहे पण ही लाईन सरळ जर आली तर हा जो ग्राफ आहे हा ग्राफ कोणता आहे युनिफॉर्म टाइम ग्राफ. युनिफॉर्म टाइम ग्राफ. आणि इथं तुम्हाला जर व्हॅल्यू आता इथं काय करतील आता हे झालं युनिफॉर्म टाइम ग्राफ. आता नॉन युनिफॉर्म टाइम ग्राफ. नॉन युनिफॉर्म टाइम ग्राफ म्हणजे काय इथं तुम्हाला वेगळं देतील इथं 0 देतील. आता हे समजा दुसरं इथं 0 देतील इथं 10 देतील इथं 15 इथं काहीतरी देतील 20 इथं काहीतरी देतील 25 इथं काहीतरी देतील 45 अशा प्रकारे हे जर आलं हे जर आपण इथं घेतलं तर हा जो ग्राफ आहे हा ग्राफ काय येईल तर ह्या ज्या लाईन आहेत ही लाईन कशी येईल तर कर्व येईल. ही लाईन एका रेषेमध्ये येणार नाही. मग ही लाईन जर एका रेषेमध्ये आली नाही तर समजायचं हा जो ग्राफ आहे हा ग्राफ काय आहे हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आहे युनिफॉर्म टाइम ग्राफ आणि हा जो ग्राफ आहे हा काय आहे नॉन युनिफॉर्म टाइम ग्राफ. नॉन युनिफॉर्म टाइम ग्राफ अशा प्रकारे तुम्हाला इथं दिल्या जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू धन्यवाद.